नमस्कार, आपण बघत आहात लोकन्याय न्यूज लाईव्ह। या ठिकाणी आकुर्डी ते निगडी या ठिकाणी रस्त्यावर खड्डे झालेले आहेत आणि खड्ड्याच्या मुळे नागरिकांचा जीव जाण्याची शक्यता आहे। त्यानिमित्त या ठिकाणी घंटानाद आंदोलन सुरू आहे सुमित फाउंडेशनच्या वतीने। आपण काय प्रतिक्रिया आहेत त्यांच्या जाणून घेऊ। ताई, काय सांगाल या आंदोलनाच्या? हे जे रस्त्यामध्ये खड्डे आहेत, मुलांना शाळेत यायला त्रास होत आहे, गाड्या आणि हायवेला असल्यामुळे मोठा प्रश्न पडतोय। त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर चांगला रस्ता हवाय 2 दिवसात। तुम्ही म्हणताय रस्ता हवाय, पण इथं मेट्रोचं काम चालू आहे। मेट्रोच्या कामामुळे ही अवस्था आहे का? नाही, मेट्रोच्या कामाचा काही प्रश्नच येत नाहीये। इथे जो काय हा पायवाट आहे, याच्यामुळे लोकांना बराच त्रास होत आहे। ही मेट्रो ही आमच्या चांगल्यासाठी आहे, हे मान्य आहे, प्रगतीचा विषय आहे, आपण माहिती आहे। पण माझं काय म्हणणं आहे की मेट्रोचं जे काम साईडनी चालू आहे, पण त्याच्याकडे पालिकेने बाजूचा जो रस्ता आहे, जो दळणवळणाचा आहे, रोजच्या लोकांच्या वापरण्याचा आहे, त्याच्यावर जे खड्डे पडलेले आहेत, त्या बाबतीत प्रशासन काय करतंय? केलं पाहिजे ना। मुलं शाळेला जातात, कितीतरी लोक कामाला जात असतात, प्रत्येकाच्या जीवाला एक महत्व आहे। प्रत्येक जण आपला जीव मुठीत घेऊन इथून कामाला जातो। पावसा पाण्याचे दिवस आहेत, खड्ड्यात पाणी असल्यामुळे कोणालाही अंदाज येत नाही की आपण कसं जावं किंवा काय जावं। पायाला जमीन नाही लागली, खड्ड्यात पाय अडकला तर लोक आपला तोल जाऊन पडतायत। तर या ह्याच्यामध्ये प्रशासनाने काहीतरी जीव जावा इतकं काम करू नये। आणि माझं असं म्हणणं आहे की याकडे खरंच लक्ष द्यावं, कारण हा सर्वसामान्यांचा विषय आहे। इथं राहणारे जेवढे पण स्थानिक लोक आहेत, या लोकांना हा रस्ता रोजचा आहे। या रस्त्याने कितीतरी शाळांना जायला रस्ता आहे। तुम्ही म्हणला तिथं एक खड्डे तर आहेतच, पण हा रस्ता अरुंद सुद्धा आहे। अरुंद असल्यामुळे इथं ट्रॅफिक जाम होते आणि त्या खड्ड्यामध्ये दुचाकी स्वार असेल यांचा अपघात होण्याचे जास्त चान्सेस आहेत। तुमच्या प्रशासनाकडे, पोलीस प्रशासन असेल, ट्रॅफिक असेल, यांच्याकडे काय मागणी असेल? ते स्थापत्य विभागाकडे आम्ही आमचं निवेदन पत्र दिलेलं आहे की बाबा याच्यावरती काहीतरी कारवाई करावी। माझं म्हणणं आहे इकडे उडवाउडवीची उत्तरं देण्यापेक्षा त्यांनी आणखीन त्यांच्या वरिष्ठांकडे ह्या गोष्टीची मागणी करावी, कारण तिथल्या प्रत्येक स्थायिक माणसांचा हा प्रश्न आहे। म्हणूनच तर आम्ही हाक मारतोय की बाबा आमच्या या गोष्टींकडे लक्ष द्या। मुलं आहेत किंवा लोक आहेत, प्रत्येकाच्या ह्याला एक मान सन्मान देऊन त्यांनी त्या गोष्टीवरती काहीतरी कार्यवाही करावी, एवढीच आमची इच्छा आहे। या आंदोलनामागचं हेच कारण आहे की इतके दिवस झालं कोणीही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही। उदाहरण सांगते, एक 4 दिवसापूर्वी आम्ही याच रस्त्याने जात होतो। एक लेडीज होती आणि एक त्यांचा मुलगा होता। मुलगा किरकोळ जरी असला तरी त्याला त्या खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे त्या लेडीज पडता पडता बचावल्यात। परत आताही तुम्हाला थोडंफार बघायला मिळालंच असेल, टेम्पो अडकतोय किंवा इतर काही लोकांचे आहेत की जे म्हणजे तिथनं बॅलन्स नाही मिळत आहे लोकांना। त्या बॅलन्समुळे लोकांचे तोल जाऊन पडतायत। उद्या कोणाचं हाड मोडेल, कोणाचं मणक्याचं हे होऊ शकतं। बाकी प्रशासनाला घरोघरी नाही फिरावं लागणार, पण त्या घरातल्या व्यक्तींना त्यांचं ते सगळं करावं लागेल। सर, काय सांगाल या आंदोलन? आमची प्रशासनाला एवढीच एक विनंती आहे की आमची छोटीशी मागणी, कारण की मला सुद्धा माहिती आहे की 2 दिवसात रस्ता होणं शक्य नाही, किंवा पाऊस पडतोय त्या ह्याच्यात रस्त्याचे कामं कुठं चालू नाही। आमचं एवढंच म्हणणं आहे, निदान रस्त्यावर तुम्ही जे डागडुजी ती तरी व्यवस्थित करून आहे ना, लोकांना येण्यासाठी तो जो सेवा रस्ता आहे, तो सेवा रस्ता तुम्ही सरळ मार्गाने जाण्यासाठी वापर करून द्यावा बस। दुसरी गोष्ट अशी, तुम्ही त्या साईडला फुटपाथ बघितलं ना, फुटपाथ सुद्धा त्यांनी कव्हर करून टाकलेले, त्याच्यावर सुद्धा गाळ, आता मेट्रोचं जे काम चालू आहे त्या मेट्रोचा सुद्धा सगळा गाळ उचलून तो पावसामुळं त्या साईडला जातोय। माझ्यासमोर 3 दिवसापूर्वी एक महिला मुलाला घेऊन पडली, चालत जाणार मला। आणि इथं आपल्या टिळक चौकात जो बस स्टॉप आहे तिथनं सर्व महिला उतरतात आणि चालत या रोडने। ठीक आहे, तुम्हाला हे तर जमत नाही, निदान त्याच्यावर तर लक्ष द्या। तुम्ही साफसफाई ठेवा, जो सेवा रस्ता आहे त्याच्या बाजूला फुटपाथ आहे, तो फुटपाथ तर तुम्ही व्यवस्थित ठेवा। जर प्रशासनानं तुमचं ऐकलं नाही तर तुमची भूमिका रस्ता रोको आंदोलन करणार। त्या गोष्टीसाठी आमच्या कुठली कारवाई झाली तरी चालेल, आम्ही रस्ता। आपण बघताय आंदोलनाची तीव्रता किती आहे, वरतून पाऊस चालू आहे, पावसामध्ये इथं शेकडो महिला जमलेल्या आहेत। खरंच हा खूप गंभीर प्रश्न आहे। आकुर्डी ते निगडी हा रस्ता अक्षरशः खड्डेमय झालेला आहे। आपण बघत होता लोकन्याय न्यूज, मी सूरज, धन्यवाद।